माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. इथं तुम्ही पाहू शकता झाड केवढं दिसत आहे आणि पेरूची साईज किती दिसत आहे. टेरेसवरती मी अनेक रानभाज्या लावलेल्या आहेत. त्याशिवाय संक्रांतीसाठी लागणाऱ्या भाज्याही आहेत. भोगीसाठी लागणाऱ्या 4 ते 5 फ्रेश भाज्या मला टेरेसमधूनच मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर असंच त्याच पेरूच्या झाडामध्ये एक पालकाचं बी पडून छान असा पालक उगवून आलेला होता. तर त्याची पानं मोठी झालेली आहेत. तर मी तेही आता कट करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. त्याच ग्रो बॅगमध्ये एक टोमॅटोचं झाड देखील आहे. तर त्यालाही काही टोमॅटो आले होते, तेही मी आता इथे तोडून घेतलेले आहेत. यानंतर भरपूर सारे टोमॅटो आजही पिकलेले होते, ते मी तोडून घेणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता हे देठ आहेत जे रानामध्ये मिळतात. ही एक रानभाजी आहे, पण आमच्या खतामध्ये आलेलं बी ते मी तसंच स्प्रेड करून इकडे तिकडे टाकलेलं आहे. त्यामुळे पूर्ण ग्रो बॅग्समध्ये कुठेही हे देठाची झाडं उगवून येतात. आमच्याकडे फार हे देठ आवडतात, त्यासाठी मी मुद्दामून याचं बी खतांमध्ये टाकून देत असते. म्हणजेच नुसत्या भाज्या नाही तर रानभाज्याही आम्ही टेरेसवरती पिकवलेल्या आहेत. यालाच देठ असं म्हणतात. तर देठाची भाजी कशी बनवायची याचा इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती माझ्या ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. तर जर तुम्हाला देठ बाजारामध्ये अवेलेबल झाले तर तुम्ही अवश्य त्याची भाजी एकदा बनवून पहा. ह्या रानभाज्या सहसा बाजारामध्ये इझिली उपलब्ध होत नाहीत, तर मी टेरेसवरतीच पिकवलेल्या आहेत. आणखी मी तुम्हाला एक भाजी दाखवणार आहे पुढे. इथे पहा भेंड्या किती मोठ्या झालेल्या होत्या. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की पाणी नाही पण भेंड्या मात्र याला लागत आहेत. तोपर्यंत मी झाडे ठेवलेली आहेत. इथं पाहू शकता इथे पण खूप सारे देठ उगून आलेले होते, तर मी आज ते काढून घेणार आहे. तर असं पाहिलं तर या रानदेठाचे खूप सारे फायदेही असतात. तुम्हाला पचनसंस्थेसाठी मदत करतं. याशिवाय उष्णताही शरीरातली कमी करतं. तर ह्या रानभाज्या तुम्ही आवर्जून मिळाल्या तर खात जा. तुमच्याशी बोलत बोलत मी खूप साऱ्या भाज्याही तोडून घेतलेल्या आहेत. इथं टोमॅटोला भरपूर सारे टोमॅटो पिकलेले होते आणि ते मी आता तोडून घेत आहे. भरपूर सारे पावसाळ्यामध्ये हे देठ उगवून आलेले होते आणि भरपूर वेळा मी ही भाजी बनवलेली आहे. आता मोजकेच 5 ते 6 झाडं शिल्लक होते आणि ते मी आज भाजीसाठी काढून घेतलेले आहेत. इथं भरपूर दिवसाची मिरचीची झाडं आहेत. त्याला थोड्याशा मिरच्या पिकलेल्या होत्या, त्याही मी आता इथे तोडून घेत आहे. भरपूर जुने झाडं झालेले आहेत, 7-8 महिने होऊन गेलेले आहेत. त्यामुळे मिरच्यांचं प्रमाणही आता त्याला कमी येतं. मिरचीचे नवीन रोप आम्ही बनवलेले आहेत. उन्हाळा सुरू झाल्यानंतर जानेवारी मंथ एंडमध्ये आम्ही हे रोप लावून घेणार आहोत. थंडीमध्ये नवीन लावलेले रोपांची वाढ व्यवस्थित होत नाही, त्यासाठी ते मी उन्हाळा सुरू झाल्यानंतर लावून घेणार आहे. इथं मला आणखी देठ मिळाले होते, तेही मी काढून घेतलेले आहेत. मी 2-3 फ्रेंच बीन्सच्या बिया लावलेल्या होत्या, पण एकच झाड उगवून आलेलं होतं आणि त्याला पाहू शकता इथे भरपूर साऱ्या शेंगा आलेल्या आहेत. तुम्ही थंडीमध्ये फ्रेंच बीन्स लावू शकता. शक्यतो सप्टेंबरच्या मंथच्या सुरुवातीला, जेणेकरून दिवाळीमध्ये हे तुम्हाला तोडायला सापडतं. आपण थंडीमध्ये मिळालेल्या सर्व ज्या भाज्या आहेत ते संक्रांतीनिमित्त भोगीच्या भाजीमध्ये वापरतो. तर इथे मी टोमॅटोज, फ्रेंच बीन्स आणि तुम्हाला एक पुढे दाखवणार आहे घेवड्याच्या शेंगा, की ज्या आपण संक्रांतीनिमित्त त्याची भाजी बनवतो, त्याही मी लावलेल्या आहेत. आजही मला इथे 2 वांगी मिळालेली आहेत. भोगीच्या भाजीमध्ये आपण वांगही टाकतो. तर अशा बऱ्यापैकी भाज्या मला टेरेसवरून सापडलेल्या आहेत.
इथं तुम्ही पाहू शकता तांदूळाची भाजी आहे. ही एक रानभाजी आहे आणि हेही आमच्या गावाकडून आणलेल्या गांडूळ खतामध्ये मला मिळालेली आहे. याचं बी टाकलेलं नाही मी. पण तुम्ही पाहू शकता अतिशय गावरान अशी ही रानभाजी आहे. कुठलंही हायब्रिड बी वगैरे मी इथं टाकलेलं नाही. मोनीची ग्रो बॅग आहे आणि त्यामध्ये ही भाजी उगवून आलेली आहे. किती मोठी आहे पहा. तर तांदूळाच्या भाजीचेही भरपूर सारे फायदे आहेत. डॉक्टरही तुम्हाला काही वेळेस ही भाजी खाण्यासाठी सांगतात. रक्तवाढीस मदत करतं, हिमोग्लोबिन वाढवायला उपयुक्त असते आणि फायबर जास्त असल्यामुळे तुम्हाला पचनासाठीही चांगली असते. तर ही भाजी मी इथं आता काढून घेतलेली आहे. लिंबोणीच्या ग्रोबॅगमध्येच मोठी असल्यामुळे मी इथे घेवड्याचा वेल लावलेला आहे, जो की आपण संक्रांतीसाठी वापरतो. त्याला नुकत्याच पहिल्यांदाच मला शेंगा सापडलेल्या आहेत. आत्ता शेंगा यायला लागलेत त्याला. लिंबोणीच्या ग्रोबॅगमध्ये लावण्याचं कारण असं की हा वेल वरती गेल्यानंतर त्याला छान शेंगा लागतात. तर तो बरोबर लिंबोणीच्या झाडावरती पसरतो. दरवर्षी मी याप्रमाणेच तो वेल लावत असते. इथेही मी एक वेल लावलेला आहे. बरेच अशी फुलकळी लागली आहे त्याला. पण आत्ता मला 7 ते 8 शेंगा पहिल्यांदाच सापडलेल्या आहेत. इथे पाहू शकता चवळीचा वेल पूर्ण वरती गेलेला आहे आणि त्यालाही भरपूर साऱ्या शेंगा आलेल्या होत्या. ह्याची शक्यतो भाजी छान लागते, पण आमच्याकडे भाजी खाण्यासाठी त्या काही राहत नाही. मुलींना आवडतात म्हणून मी तशाच तोडून त्यांना खायला देत असते. हे पहा, इथं किती साऱ्या शेंगा मला भेटलेल्या आहेत. इथं मी ज्या भेटलेली तांदूळाची भाजी वगैरे होती आणि देठ होते ते नीट करून घेत आहे, जेणेकरून जो कचरा होणार आहे, हिरव्या भाज्या जे उरणार आहेत, दांडे वगैरे, ते मी टेरेसवरतीच खतासाठी एका ग्रो बॅगमध्ये टाकून देणार आहे. पहिलं आम्ही ते ड्रममध्ये जमवत होतो, पण आता ड्रममध्ये मी गांडूळ खत करण्यासाठी ठेवून दिलेले. त्यामुळे आम्ही एक नवीन ग्रो बॅग आता ह्या किचन वेस्टेजसाठी बनवलेले आहे. तर तुम्हाला दाखवते आज की हे जे असतात देठ वगैरे, याची बी कसं मिळतं आणि किती प्रमाणात मिळतं. देठाला जे मोहर आल्यासारखे तुम्हाला तुरे दिसतात, ते तुरे मी हातावरती चोळून घेतलेले आहे आणि हे छोटं जे दिसत आहे हे देठाचं बी असतं. तर अशा तुरांमधून भरपूर सारं बी देठाचं निघत असतं आणि हे जे आता मी ग्रो बॅगमध्ये टाकून दिलं आणि त्याचं खत बनणार आहे, तेव्हा हेच बी सगळीकडे स्प्रेड होऊन मला नवीन देठ मिळत असतात. त्यासाठी वेगळं देठ लावण्याची गरज पडत नाही. अशाच प्रकारे ह्या ज्या रानभाज्या आहेत, तांदूळ असेल, देठ असेल, त्याचं बी निबर झालेलं जे आहे ते मी असंच टाकून ते खतामध्ये टाकून देत असते आणि मला या गावरान अशा रानभाज्याचाही टेरेसवरती मिळून त्याचा भाजीसाठी आस्वाद घेता येतो. जेव्हा आम्ही टेरेसवरती येतो तेव्हा मुली खूप खुश असतात. त्यांना नवनवीन काहीतरी पाहायला मिळत असतं, खायलाही मिळत असतं. त्यांच्या आवडीचा खाऊही असतो थोडासा टेरेसवरती. याशिवाय पाणी घालायला झाडांना, तेही आवडतं काम आहे त्यांचं. आणि आज तर 4 मोठे पेरू सापडले होते, त्यामुळे तर त्या अतिशय खुश होत्या. त्यांचा आवडीचा खाऊ आज टेरेसवरती सापडलेला होता. छोट्या मुलीला चवळीच्या शेंगा असल्या की ती खुश असते. दररोज तिला मला टेरेसवरून 2 ते 4 शेंगा तोडून द्याव्याच लागतात. इथं तुम्ही पाहू शकता हे देठाचे असे पानं काढून घ्यायचेत आणि जे दांडे असतात त्याची आपण भाजी बनवतो. तर याच्या पानांची भाजी देखील तुम्ही बनवू शकता. भाज्या निवडल्यावर जो काही पालेभाज्यांचा कचरा होता, दांडे होते तांदूळाचे वगैरे, पानं होती काही, ते मी ग्रो बॅगमध्ये टाकून घेतलेले आहेत. तर इथे आज मला खूप साऱ्या म्हणजे 2-3 प्रकारच्या रानभाज्या मिळाल्या होत्या. याशिवाय मुलींचा आवडता खाऊ पेरू, तसेच संक्रांतीसाठी लागणारे घेवड्याच्या शेंगा असतील म्हणा, वांगे, टोमॅटो, फ्रेंच बीन्स, अशा थोड्या प्रमाणात पण विविध भाज्या अशा
टेरेसवरून मिळालेल्या होत्या. जर असेच आमचे टेरेसवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.